भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं मोठी कारवाई करत पुण्यातील मुकुंदनगर येथील सीए प्रकाश पोपकळे यांच्या घरावर छापा टाकलाय। सकाळपासूनच घर आणि कार्यालयाची तपासणी सुरू आहे। मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून ही कारवाई करण्यात येते। नाशिक, पुणे आणि शिर्डी मिळून एकूण 11 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत। खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार, बेनामी मालमत्ता आणि फसवणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे। या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्पष्टीकरण द्या। कोण कोण आहे? किती जण आहेत? ईडीची कधीपासून कारवाई चालू आहे? कशा संदर्भात चालू आहे कारवाई? जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर गोरक्षकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी संबंधित ठिकाणी त्यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा आरोप गोरक्षकांनी केलाय। तसंच पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या समोर काही पोलीस कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन आणि पैसे घेण्याचे आरोप करण्यात आलेत। जोपर्यंत संबंधित गोवंश गोशाळेत हलवल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका गोरक्षकांनी घेतली आहे। दरम्यान या प्रकरणी विचारणा केली असता पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की काही लोकांनी शेतात जाणाऱ्या गोवंशाला अडवून कत्तलीसाठी आणल्याचा संशय आहे। या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे। प्रत्यक्षात कत्तलीसाठी आणल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, मालेगाव तालुक्यातून तो गोरक्षक आले होतो। आम्हाला एक गुप्त माहिती होती की चोपडा केजेनमध्ये 100+ गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बकरी ईदला कुर्बानीसाठी बांधलेले। तर आम्ही लागलीच आविष्कार भैया भुसे यांना फोन केला, त्यांनी SP साहेबांना फोन केला, माहेश्वर रेड्डी साहेबांना, ॲडिशनल SPंना फोन केला, माहेश्वर रेड्डी साहेबांनी। ॲडिशनल SP साहेबांनी आम्हाला LCBचा एक अधिकारी दिला। तिथं स्पॉटला गेल्यानंतर पोलीस कर्मचारी सुरक्षित नाही। पोलिसांसमोर गोरक्षकांना पण मारण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना हिसकाबुसकी झाली। मग आम्ही सर्व गोरक्षक, संतप्त गोरक्षक जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तर इथले चोपडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष API मधुकर साबळे सर ते आम्हाला आरेरेची भाषा करायला लागले, तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? मग मी त्यांना हे तर सांगितलं की आम्हाला हा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे। मग ते बोलले की यांना 3rd डिग्री लावा, हे करा, ते करा। म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर गोरक्षा करत असतो। प्राणी फाउंडेशनच्या माध्यमाने आमच्यासोबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळ्याची गोरक्षक आहेत। असं पोलीस स्टेशन आम्हाला कुठंच बघायला भेटलं नाही, असं भ्रष्ट पोलीस स्टेशन। आमचं SP साहेबांना, गृहमंत्री साहेबांना निवेदन आहे की असे भ्रष्ट कर्मचारी हे सस्पेंड केले पाहिजे आणि ते एक चांगला एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी इथं नेमला पाहिजे। ओला उबर चालकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसतंय। लातूरहून पायी यात्रा काढत आंदोलन करणारे चालक सध्या नवी मुंबई इथं दाखल झालेत। आज ते मंत्रालयावर धडक देणार असल्याची माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून लांबचा प्रवास करत हे चालक मुंबईच्या दिशेनं कूच करतायत। नवी मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आंदोलन अधिक लक्षवेधी करण्यासाठी चालकांनी पोस्टरच्या माध्यमातून अनोखा पवित्रा घेतलाय। विविध संदेश आणि मागण्या लिहिलेल्या पोस्टर्सद्वारे त्यांनी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। चालकांच्या मते वाढतं इंधन दर, कमी होत चाललेले उत्पन्न आणि कंपन्यांकडून होणारा अन्याय यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली। त्यामुळे शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येते। नमस्कार, मी संतोष दुर्गे, पुणे RTOवरनं निघालोय। पायी यात्रा आहे आमची। आम्ही मंत्रालयाला जाणार आहे। आमचे जे रेट आहेत हक्काचे, ओलागीरवाले जे शासनाने रेट दिलेत ते रेट देत नाहीयेत। ते रेट आम्हाला ॲपवरती दिसावं म्हणून आम्ही चालक पायी यात्रा काढून मंत्री साहेबांना भेटणार आहे, प्रताप सर नायकाला आणि शिंदे साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की आमच्यामध्ये आणि कस्टमरमध्ये वादविवाद होते ते, तर त्या कंपन्यांकडून आम्हाला जे शासनाचे रेट आहेत ते आणून द्या आणि त्या कंपन्यांकडनं लिखितमध्ये घ्या की ते रेट परत कमी नाही झाले पाहिजे। की आता ते काय करतील, आता 2 दिवस त्यांना दबाव टाकला म्हणून ते वाढून देतील, नंतर ते 4 दिवस झाले की कमी करतात। तर तसं न करता आम्हाला त्या कंपनीकडनं लिखित पाहिजे की हा रेट राहणार आहे। एवढं तीव्र आंदोलन करू आम्ही। आता तर आम्ही 5 जण आलेलो पायी यात्रा। तसे गायपोरं बोलले सुद्धा की जर आताच फक्त 5च जण आले, इथून पुढे जास्त लोक येतील
ड्रायव्हर लोकांची तडजोड चालू आहे सगळ्यांची. हे प्रताप सर नाईकांनी समजून घ्यावं याची मी विनंती करतो प्रताप सर नाईकांना. की आमचे पोरांच्या तोंडातले घास सुद्धा आमचे EMI सुद्धा जात नाहीयेत. पोरांना आमचे शिक्षण शिकवायचे तर आमच्याकडे पैसे नसतात.